शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय। विठाला 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 विठाला। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, बेस दे जरा आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा, तुका मनेवानी गेली आता पुरे धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, विठाला समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं, जगननीतपानं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसी माला कंजरं गंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे, तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं, समागत्य तिष्ठन्तं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकरो प्रथमं, पाण्डुरङ्गाकरो प्रथमं नमन, पाण्डुरङ्गाकरो
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेजस्फुर दिक्प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च, साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देवक्षेत्र निवासिनां, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं मस्तक हे पायावया, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा, जाती महाद्वारा हरी भेटी, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर, श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास, आलू धावनिया आम्ही महाद्वारी, तुम्हा वाचोनिया आम्हा कोण तारी, जनी भेट द्यावी शरणागताला, नमस्कार माझा श्री गुरु मोतीराम महाराजांना, विठ्ठला विठ्ठला आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा, प्रस्तुत संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण जगदाधिकार असणारे, वरचं थोडं कमी करा, इथं याला द्या, वाटला द्या वाटतं. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा पुण्यतिथी प्रकरणातील सर्वांच्या पाठांतरातला गोड असा अभंग आणि महत्वाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अखिल गोट ब्रह्मांड नायक भक्तवान
आमच्या कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने तथा श्री संत तुकोबारायांच्या आशीर्वादाने, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आशीर्वादाने, गुरुनाम गुरु श्री मोतीराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज आपल्या पिंपळगाव ग्रामामध्ये पुंडलिकराव नामदेवराव पुंडलिकराव कोचार यांची 17वे पुण्यस्मरण आज या ठिकाणी आपण हा भव्य दिव्य सोहळा आपण पार पाडत आहोत. या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित ज्यांच्या मी चाली वाजवायचो, ज्यांच्या चाली आम्हाला आवडायच्या, अगदी लहान हात होतो तेव्हापासून आम्हाला ज्यांनी सांभाळलं, असे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या लोहा तालुक्याचं वैभव भजन सम्राट विनायक मामा रायवाडीकर आहेत. त्यांना देखील रामकृष्ण. तसेच आपल्याच गावातील माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या कारेगाव सर्कलचं वैभव म्हणायला हरकत नाही, आपले उद्धव मामा असतील, त्यानंतर गावातील भजनी मंडळी, आपल्या गावाचं वैभव सदैव माझ्यासोबत असणारे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे मृदंग सम्राट मृदंग अलंकार ओंकारदादा कोचार असतील. तसेच माझ्यासोबत आलेले ज्यांचा कीबोर्ड वृंदावनामध्ये फेमस आहे. तुम्ही वृंदावनच्या कुठल्या जरी गलीला जाऊन त्यांचं नाव घेतलं तर ते सगळे ओळखतील लोक तिथले. आमचे लखन भैया असतील, त्यानंतर मृदंग सम्राट पॅडवादक माझ्यावरती नितांत प्रेम करणारे गजू महाराज असतील सुगावकर. आता तुम्ही म्हणसाल महाराज सगळ्यांचं नाव घेतले, आम्ही राहिल्या, आम्हीच नसत्या तर कुणाला सांगले असत्या. तसं नाही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती. असो, आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगामध्ये बोलत असताना सांगतात की बाबा, माझा शेवट गोडही झाला आणि भलाही झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काय केलं बाबा तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. मला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेट झाली, त्यामुळे काय झाला, माझा शेवट गोड झाला. बर, अजून काय घडलं तुमच्या जीवनामध्ये? जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. पाठीमागचे जेवढे दुःख होते ते माझे पूर्ण काय झाले, नाश पावले. आता माझ्या जीवनामध्ये दुःख राहिलं नाही. बर, मग जगद्गुरु तुकोबाराय सांगायला सुरुवात करतात की तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धनी. आता बस झालं म्हणे, सर्व काही बस झालं. आता मी आता यापुढे देवाचं वर्णन काय करू, माझी वाणी आता या ठिकाणी थांबली. असा माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे झेपेल त्याप्रमाणे मी तुमच्यापुढे भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आता उर्वरित वेळामध्ये 1 तासभर आपण या अभंगाचं चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. अगोदर जगद्गुरु तुकोबारायांविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा माझा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा येऊन काढायचा, हा त्यांचा अधिकार, त्यांच्या पत्नीचा हा अधिकार. आता विचार करा, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सोपा असेल का? एक थोडक्यात सांगायचं झालं, सहज झोपतो त्याला आराम म्हणतात. काय? सहज जो झोपतो त्याला आराम म्हणतात. सुखादुःखामध्ये जो सोबत असतो का नाही, त्याला सखाराम म्हणतात. सहज झोपतो त्याला आराम म्हणतात. सुखादुःखामध्ये जो सोबत असतो त्याला सखाराम म्हणतात. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी होता त्याला श्रीराम म्हणतात. नवे नवे ज्यांच्या नावात एवढी ताकद आहे की त्यांचं नाव जर घेतलं, जर त्यांचं नाव घेतलं, यम सुद्धा थरथरा कापतो. तुकाराम 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 तुकाराम
वर्णन दिलं महाराजांनी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. जगद्गुरु तुकोबाराय असो नसो, जगद्गुरु तुकोबारायचं नाव जरी घेतलं तर काय यम धरधरा कापतो. काय होतो बरं? मग महाराज तुम्ही म्हणसाल महाराज आमच्या नावानं बकळ लोक कापतात, आमच्या नावाला लोक भितात, काय हरकत आहे? सरपंचाचं नाव घेतलं तर हरकत भियायला आहे का नाही? पण तसं नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराचा अधिकार अजून पुढे सांगतो. प्रयाण काळी वेळे विमान पाठविले, कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले. मला इथं बोलायचं आहे का? आजपर्यंत तुम्ही असं कुणी ऐकलं को सदैव वैकुंठाला गेला म्हणून? सांगा पिंपळगावकर, बोला गेला का कोणी? सदैव वैकुंठाला गेला म्हणून असे कुणी ऐकलं का तुम्ही? जगद्गुरु तुकोबारायांशिवाय. हा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. असो, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार मी का सांगितला तुम्हाला? कारण ज्यांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडले आहे त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घ्यावं, त्यांच्याविषयी माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला तुकोबाराय माहिती आहे. आजचं निमित्त असणारं कोणतं आहे? पुण्यस्मरणाचं निमित्त आहे. नामदेवराव पुंडलिकराव कोचार यांचं 17वं पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणानिमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलाय आपण. अभंगाचं निरूपण करण्या अगोदर जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात पहा, की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता मला सांगायचं, या अभंगाला सुरुवात करण्या अगोदर मानव जन्म घेत असताना पहा देवानं सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. याच देहामध्ये सर्व काही गोष्टी घडतात. काय? याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. एवढं सांगा बरं. आजपर्यंत आता कधी असं झालं की आपल्या गावातल्या सगळ्या मशांनी मिळून सप्ताह केला म्हणून? माणसांनी सप्ताह केला. कधी कुत्र्यानं भजन केलं म्हणून झालं का? सांगा, झालं का असं कधी? फक्त आणि फक्त याच देहामध्ये आपल्याला देवाचं भजन करता येतं. म्हणून काय करतात माहितीये का महाराज? हा देह एवढा पवित्र आहे, असा पवित्र नाही बरं. जर देवाचं नामचिंतन केलं तर तो पवित्र आहे, नाहीतर अन्यथा पवित्र नाही तो देह. काय पवित्र तो देह? वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत जर देवाचं सर्व काळ नितांत प्रत्येक वेळोवेळी देवाचं भजन केलं तर हा देह काय? पवित्र आहे. आणि याच देहाची इच्छा कोण करतात? स्वर्गातले लोक करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी भावा जन्मामा. मला मी एक काय सांगत आहे तुम्हाला, की पुण्यस्मरण करते वेळेस जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आज आपण निवडलाय. जगद्गुरु तुकोबारा काय सांगतात, की बाबा शेवट तो भला न माझा बहु गोड झाला. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराची सुरुवात देखील काय झालेली आहे? चांगलीच झाली आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर मी तुमच्यापुढे 4 सूत्र ठेवतो, ऐका. काही जणांचं कसं असतं पहा, सुरुवात चांगली असते पण शेवट वाईट असतो. काही जणांचं कसं असतं, सुरुवात चांगली असते शेवट मात्र वाईट असतो. दुसरं सूत्र लक्षात घ्या, काही जणांची सुरुवात वाईट असते आणि शेवट चांगला असतो. तिसरं सूत्र लक्षात घ्या, काही जणांचा सुरुवातही वाईट असते आणि शेवटही वाईटच असतो. परंतु काही असे तुरळकच महात्मे असतात ज्यांची सुरुवातही चांगली असते आणि शेवटही चांगला असतो. थोडस भजन करा, सांगतो पुढचं. विठ्ठला विठ्ठला पहा, पहिलं सूत्र पाहत असताना ज्यांची सुरुवात चांगली परंतु शेवट मात्र वाईट. कसा? ऐका. एक रामायणातलं तुमच्या पुढे मी उदाहरण ठेवतो. आपण शास्त्रातलेच उदाहरण पाहू, इकडच्या तिकडच्या गप्पा नाही मारू. दशरथाचा जन्म महाराज कशामध्ये? राजभोगामध्ये. सुरुवात चांगली. दशरथाचा जन्म राजभोगामध्ये झाला. सुरुवात कशी झाली त्याची? चांगली झाली. परंतु महाराज
पुत्र प्राप्ती झाल्यानंतर त्यांना 4 पुत्र झाले, भरत, लक्ष्मण. ज्या वेळेस त्यांना पुत्रप्राप्ती झाली, पुत्रप्राप्ती झाल्यानंतर कैकेयीला डोहाळे विचारण्याकरता गेल्यानंतर कैकेयीनं काय सांगितलं, बाबा मी नंतर तुम्हाला डोहाळे, माझी इच्छा नंतर तुम्ही पूर्ण करा. ज्या दिवशी आदल्या दिवशी रामप्रभूंचा राज्याभिषेक होऊन अयोध्या नगरीमध्ये रामप्रभू गादीवरती बसणार होते, त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी कैकेयीनं काय केलं, दशरथाला काय मागितलं की बाबा काय करा, रामाला वनवासामध्ये झाडा आणि माझ्या भरताला गादी द्या. हे जेव्हा महाराज दशरथाने ऐकलं, दशरथानं ऐकल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं. महाराज कुणाला, एवढं सांगा, लाडकं लेकरू आपल्या गावातलं, घरातलं, समजा आपलंच उदाहरण घ्या, आपल्या घरातलं लाडकं लेकरू, त्याला जास्त कामं सांगता का हो तुम्ही? सांगा बरं, लाडक्या लेकराला जास्त कामं सांगता का थोडं कमी लाडका असणाऱ्या लेकराला जास्त कामं सांगता तुम्ही? कोणाला सांगता जास्त कामं? मोठ्या या नात्यानं रामप्रभूला काय करणार होते, गादीवरती बसवणार होते. जेव्हा दशरथाला हे समजलं की बाबा कैकेयीनं काय मागितले वर त्यांना, रामाला काय करायचं, वनवासाला धाडायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरताला गादी द्यायची. रात्रभर महाराज दशरथ विचार करायला लागले, दुःखामध्ये आहे. दशरथ कैकेयीला बोलतात, धाडू नको वने राम, कैकेयी धाडू नको वने राम, दे मजला एवढे जीवनदान, धाडू नको वनामध्ये, रामाला नको धाडू, तू भरताला गादी द्यायची तर मी भरताला गादी देतो, परंतु माझ्या रामाला माझ्यापासून दूर करू नको. मला सांगायचंय काय, सुरुवात चांगली पण शेवट वाईट, याच्यावरती बोलायचे मला. दशरथाचा जन्म राजभोगामध्ये झाला, सुरुवात चांगली झाली, परंतु महाराज जेव्हा मरणाची वेळ आली, जेव्हा दशरथ शेवटचे क्षण पाहत होता, तेव्हा त्याच्याजवळ एकतरी पुत्र होता का, त्याचा लाडका पुत्र होता का राम, सांगा बरं. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. जेव्हा शेवटची वेळ आली, त्यावेळेला फक्त आणि फक्त राम राम करत मरावं लागलं. पण देवाचं स्वरूप बघायला भेटलं का? घरामध्ये देव अवतीर्ण होऊन, घरामध्ये देवाचं प्रागट्य होऊन देव त्यांना पाहायला शेवटच्या वेळेला भेटले का? किती वाईट शेवट आहे. जन्म कशामध्ये झाला? राजभोगामध्ये झाला. सुरुवात चांगली झाली, परंतु शेवटच्या वेळेला देव जवळ नाहीये. अजून एक उदाहरण देऊ का? महाभारतामध्ये चला. धृतराष्ट्र असणारा, त्याला किती मुलं होते हो? 100 मुलं होते त्याला. किती होते? 100 मुलं होते. जन्म कुठं झाला त्याचा? राजभोगामध्ये झाला. धृतराष्ट्राचा जन्म राजभोगात झाला ना, परंतु शेवटच्या वेळेला 100 पुत्र मेलेले बघावे लागले. आता एवढं सांगा, बापाच्या अगोदर पुत्र मरणं चांगलं आहे का वाईट आहे हो? सांगा बरं. वडिलाच्या अगोदर पुत्र मरणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट. बर, मग धृतराष्ट्राची सुरुवात देखील कुठे झाली? राजयोगामध्ये झाली. सुरुवात चांगली झाली त्यांची, परंतु शेवटच्या काळाला सर्व पुत्राचा मृत्यू पाहावा लागला. हे इथंच थांबवा. काय? सुरुवात चांगली, परंतु शेवट मात्र वाईट. आता काय करा? पुढे चला. सुरुवात वाईट, परंतु शेवट मात्र चांगला. आता या अगोदर एक मी तुम्हाला काय करतो,
प्रमाण सांगतो पहा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही उपजताची मरती. असं जेव्हा जटायू जन्मला, चला रामायणामध्ये पशुयोनीमध्ये जन्मला जटायू. काय झालं? पशुयोनीमध्ये जन्मला. जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होता, काय करत होता? रावण जेव्हा सीतेला घेऊन जात होता तेव्हा एका स्त्रीचा आवाज ऐकून याच्या मनामध्ये काय झालं? जटायूच्या मनामध्ये करुणा निदान, करुणा प्राप्त झाली. काय म्हणलं? बाबा, एखाद्या स्त्रीवर कोणातरी अत्याचार होत आहे जवळपासच्या आपल्या परिसरामध्ये, आपण तिला जाऊन वाचवणं आपलं कर्तव्य, माणुसकी आहे. महाराज तो पशु असून त्याला तेवढं वाटलं, पण आपलं माणूस असून आपल्याला तसं वाटत नाही. जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होता तेव्हा जटायूला काय वाटायला लागलं की बाबा, कोणातरी स्त्रीवरती अत्याचार होत आहे. काय होतंय? आपण तिला वाचवणं आपलं कर्तव्य आहे. हा विचार करून जेव्हा आपलं जटायू जेव्हा रावणासोबत युद्ध करायला गेला, त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. दोघं पण तेवढ्याच तोला मोलाचे होते. रावणानं छल कपटानं विचारलं की बाबा, तुझं मरण कशामध्ये आहे? जटायूनं सांगलं, माझं मरण कशामध्ये? माझ्या पंखामध्ये. मग रावणानं रावणाला विचारलं, तुझं मरण कशामध्ये आहे? सांग. रावण म्हणला, माझ्या पायाच्या अंगठामध्ये. रावणाचं मरण होतं का पायाच्या अंगठामध्ये? सांगा बरं. हे बसा 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 खाली, बस खाली. विठाला विठाला जटायूचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाने जटायूचे दोन्ही पण पंख छाटले. काय झालं? जटायू महाराज रावणाला मारण्याकरता गेला. जेव्हा रावणानं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं रावणानं? काय माझं मरण कशामध्ये? पायाच्या माझ्या अंगठ्यामध्ये आहे. तर जटायू काय झाला? त्या पायाच्या अंगठ्यावरती वार करण्याकरता गेला आणि खाली झुकला. ते दोन्ही पंख काय झाले? रावणाच्या हातामध्ये आले. ते दोन्ही पंख हातामध्ये आल्यानंतर महाराज, पक्षाचं बळ कशामध्ये असतो? त्याच्या पंखामध्येच असतं ना पक्षाचं बळ. त्या रावणानं काय केले? दोन्ही पंख धरले आणि दोन्ही पंख काढून फेकून दिले महाराज. सीतेला वाचवायला जाऊन काय झालं? जटायूचे पंख गेले. जेव्हा सीतेला रावण घेऊन गेला आणि सांगताना एवढंच सांगलं, त्याच्या मनामध्ये एवढंच झालं की बाबा, या स्त्रीच्या शोधामध्ये कोणी ना कोणीतरी अवश्य येणार आहे आणि तोपर्यंत माझा संदेश त्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काय काम आहे. महाराज, जोपर्यंत स्त्रीला म्हणजे सीतामातेला जोपर्यंत हुडकत कोण येत नाही, तोपर्यंत जटायूनं महाराज आपला प्राण आपल्या हातामध्ये धरला होता. आपला प्राण हातामध्ये धरला होता आणि आपला प्राण हातामध्ये धरून जेव्हा रामप्रभूचं त्यांच्या पुढे आगमन झालं, रामप्रभू जेव्हा जटायूच्या जवळ आले, जटायूने बघितलं, रामप्रभूने ऐकलं की कोणीतरी इथं भजन करत आहे, कोणीतरी दुर्मिळ अवस्थेमध्ये पडलेला आहे. जेव्हा जटायूच्या जवळ रामप्रभू गेले तेव्हा पाहायला लागले, विचारायला लागले की बाबा, तू कोण आहे? काय तू कोण आहे? ही अवस्था तुझी कोण केली? तेव्हा जटायू त्यांना सांगायला लागला की बाबा, कोणत्या तरी एका स्त्रीला कोणीतरी एक दुष्ट राक्षस या ठिकाणाहून घेऊन जात होता आणि मी त्याला जेव्हा वाचवायला गेलो त्या स्त्रीला, तेव्हा काय झालं तर त्यानं छलकपटानं माझे दोन्ही पंख छाटून काढले आणि मला या ठिकाणी या अवस्थेमध्ये सोडून गेला. रामप्रभूला वाटलं, महाराज का होईना माझी सीता का असणार? जेव्हा महाराज रामप्रभूने जटायूला विचारलं, बाबा त्याचं काय नेमकं वर्णन सांग.
मी काय त्या स्त्रीला बघितलं नाही म्हणले जटायू, परंतु तिच्या मनामध्ये ध्यानामध्ये सदैव मुखामध्ये राम राम होतं. याच्यावरून राम प्रभूला काय पटलं की बाबा काय झालं तर माझ्या सीतेलाच घेऊन गेला. सांगायचं एवढंच मला, जेव्हा शेवट आला त्याचा कुणाचा जटायूचा, तेव्हा राम प्रभूच्या मांडीवरती त्याचा प्राण गेला. सुरुवात कशी झाली हो? पशु योनीमध्ये, वाईट योनीमध्ये सुरुवात झाली, परंतु शेवट मात्र रामाच्या मांडीवरती झाला. हे झालं एक उदाहरण. अजून एक सांगू का तुम्हाला? पहा, मंगळवेढा नावाच्या त्या शहरामध्ये एक श्यामा नावाची वेश्या राहत होती. काय नावाची? श्यामा नावाची. आणि तिच्या उदरामध्ये कानोपात्र नावाच्या संतांचा जन्म झाला. कानोपात्र नावाच्या एका मुलीचा जन्म झाला. आणि त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर दिसायला अगदी रूपवान मुलगी होती. एवढी रूपवान होती, जवळपासचे खेड्यातले लोक काय म्हणायचे, बाबा हिचा हा अवतार हा काय आहे तर मेनका, ज्या स्वर्गामध्ये उर्वशी ह्या आहेत ना, रंभा, यांचा अवतार असल्यासारखी एवढी रूपवान होती कानोपात्र एवढी रूपवान होती. परंतु महाराज, आई काय करायची? वेश्यागमन करायची, व्याभिचार करायची. आणि त्या वेश्यागमनामध्येच हिला कानोपात्रीचा जन्म झाला होता. त्यामुळे बापाचा पत्ता नव्हता. बापाचा जन्म झाल्यानंतर वडिलाचं नाव लागतं आपल्या पाठीमागे. कानोपात्रीला वडिलाचं नाव नव्हतं महाराज. आता किती वाईट सुरुवात आहे. जन्मल्या जर एखाद्या मुलाला जर वडिलाचं नाव लागत नसेल तर किती वाईट सुरुवात आहे. असो, दिसायला रूपवान गावातल्या नगरसेवकाचं तिच्यावरती हे झालं. तिनं काय केले की बाबा हिच्यासोबत आपण वर करून घ्यावा, हिच्यासोबत आपण लग्न करावं. परंतु महाराज, कानोपात्रीला तसं नव्हतंच. कानोपात्रीला फक्त एकच होतं की मला देव कधी भेटेल, मला देवाची प्राप्ती कधी होईल, कधी मी देवाच्या चरणावरती नतमस्तक होईल. सदैव तिचं एवढंच देवाकडे चिंतन चालू होते की देवा, मला तुम्ही काय करा, भेट द्या, तुमच्या चरणावरती मला पाया पडू द्या तुमच्या, ठेवू दे चरणा वरी माता, ठेवू दे चरणा वरी माता, ठेवू दे चरणा वरी माता. नावी रूपामध्ये गोपिका रमण. बाबा काय करा देवा, मला तुम्ही भेट द्या, मला तुमचं दर्शन करू द्या. दावी रूप माझा गोपिका रमणा, ठेवू दे चरणा, ठेवू दे चरणा वरी माता. काय तर मला तुमचं रूप दाखवा देवा, मला तुमचं दर्शन घडू द्या. जेव्हा महाराज त्या नगरसेवकाची त्याच्यावरती नजर पडली, शांत बसा माय, शांत बसा. जेव्हा त्या नगरसेवकाची त्याच्या कानोपात्रेवरती नजर पडली, तिला काय, त्या नगरसेवकाला काय वाटायला लागलं, बाबा माझ्या राज्यातली एवढी रूपवान स्त्री आणि माझी पत्नी व्हायला तयार नाही, माझ्याकडे काय कमी नाही. त्यानं काय केलं, पहिल्यांदा कानोपात्रेला पैशाची आमिष दाखवली. बाबा तुला काय पैसे पाहिजे तेवढे पैसे घे, तुम्हाला वरून घे. खर तर महाराज, आई वेश्यागमन करत होती, त्यामुळे सोबत सोबत वेगवेगळ्या ठिकाणावरती जाऊन नाचकाम पण करायची.
त्या गोष्टीमध्ये कानोपात्रा निपुण होत्याच होत्या, परंतु त्यांना फक्त आणि फक्त देवाचं ध्यान राहायचं. त्यांना जर त्यांच्या आईनं सांगितलं की बाबा, आईला वाटायचं माझ्या मुलीचं चांगलं कल्याण व्हावं, मग आईनं काय म्हणायचं की बाबा आपल्या गावातला नगरसेवक त्याच्यासोबत तू लग्न करून घे. परंतु महाराज कानोपात्रेला ते आवडायचं नाही. कानोपात्रेला ते नको वाटायचं. कानोपात्रेला का वाटायचं, मला काय व्हावं, देवाची प्राप्ती व्हावी, मला देवाचं रूप बघायला भेटावं, आणि मी जे काम करत आहे, जे मी नाचत आहे, जे मी भजन म्हणत आहे, जे मी गात आहे, त्याने फक्त आणि फक्त देवासाठी करावं. महाराज असं माणसाच्या मनामध्ये असलं पाहिजे बरं. वरवर लोकांसाठी काम करून काहीच कामाचं नाही महाराज. आज पण महाराज कीर्तन करावं देवासाठी, लोकांसाठी कीर्तन नाही करावं. असं मला तो विषय नाही काढायचा. मला सांगायचं एवढंच, कानोपात्रीला महाराज देवाशिवाय दुसरी गोष्ट कोणती आवडतच नव्हती. मला काय सुरुवात आणि शेवट हे सांगायचं बरं. काय झाली सुरुवात कानोपात्रीची, वाईट, पण सुरुवात आता पहा ऐका. काय झालं, जेव्हा त्या नगरसेवकानं कानोपात्रीला पैशाचा आम्ही दाखवून पण कानोपात्रीनं त्याला वरायला तयार नाही झाली, त्याच्यासोबत लग्न करायला तयार नाही झाली, तेव्हा त्यानं काय केलं, बळजबरी लग्न करण्याचा त्यानं काय केले, गावात त्याचे 4-5 सेवक तिच्याकडे पाठवले. जा त्या कानोपात्रीला धरून आणा, कशी लग्न करत नाही बघतो मी. जेव्हा महाराज ते सेवक त्या कानोपात्रीला नेण्याकरता आले, सेवक कानोपात्रीला नेण्याकरता आल्यानंतर त्या सेवकांनी त्या कानोपात्रीला सांगितले की बाबा कानोपात्रा चल, तुला मालकांनी बोलवले. कानोपात्रीला समजले की बाबा हे काय मला आता सोडणार नाही, ते मला अवश्य घेऊन जातील. गावामध्ये न जाणं, त्या दिवशी काय झालं होतं, दिंडी आली होती. त्या दिवशी दिंडी आल्यामुळं मस्त भजन चालू होतं. भजनामध्ये कानोपात्रा देखील रंगून गेल्या होत्या. ते जे सेवक आलेले आहेत ते कानोपात्रेला ओढत आहेत, घेऊन जात आहेत. कानोपात्रेनं काय म्हणली, बाबा काय करा, मी तुमच्या सोबत येते, तुमच्या मालकासोबत काय करते, मी लग्न देखील करते, परंतु मला एक वेळा काय करा, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. काय करा, माझ्या पांडुरंगाचं मला एक वेळ दर्शन घेऊ द्या. मग आता सगळ्यांनाच वाटलं बाबा काय हरकत आहे, एक वेळ जाऊ द्यावं. त्या सेवकांना वाटलं, मग सेवकांनी तिला सोडलं. जा म्हणले बाबा, जा जाऊन दर्शन घेऊन. दिंडी निघाली महाराज गावातून. कानोपात्रा दर्शनाच्या नावानं गेली, दिंडीत शिरली ते पार पंढरपूरलाच गेली. कुठे गेली, पंढरपूरला. अगदी रूपवान स्त्री पंढरपुरामध्ये आल्यानंतर काय करायची, त्याच ठिकाणी रावळामध्ये राहायची, देवाच्या समोर नाच गाणं करायची, देवाच्या समोर भजनं म्हणायची. शांत बस रे, नाही तर बॅग मध्ये टाकल बघ. कुठं होते आपण, हा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जेव्हा कानोपात्रा गेली, त्या ठिकाणी भजन करायला लागली. संपूर्ण देह देवाला अर्पण केला महाराज. काय केला, देवाला अर्पण केला आणि देवाच्या मंदिरामध्ये राहायला लागली. लोकांनी दिलेलं खायला लागली आणि काय करायची तर 2 टाइम संपूर्ण देऊळ झाडून काढायची महाराज. असं लक्क पूर्ण असा कचरा थोडा देखील ठेवायची नाही, एवढं साफ झाडायची कानोपात्रा. त्या गावचा राजा एक दिवस काय झाला, पंढरपूरचा राजा त्या ठिकाणी पाय पडण्याकरता आला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या. अगदी रूपवान स्त्री महाराज कानोपात्रा. मला वाईट सुरुवात आणि शेवट चांगला यावरती बोलायचं, हे लक्षात ठेवा. जेव्हा राजा दर्शनाकरता आला, राजा दर्शनाकरता आल्यानंतर राजानं काय केलं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी जी कानोपात्रा झाडलोट करत होती त्या स्त्रीकडे त्याची नजर गेली. त्याला काय वाटायला लागलं, बाबा एवढी रूपवान स्त्री या ठिकाणी झाडलोट करते, झाडून काढते या ठिकाणी. एवढी रूपवान स्त्री जर आपल्या या राज्याची राणी झाली तर किती चांगलं होईल, त्याच्या मनामध्ये पण वाटायला लागलं. त्यानं सांगितलं, बाबा काय करा, तिला सांगा, तिला पैशाची आम्ही दिली. परत सेवक पाठवलं तिला घेऊन जाण्याकरता. तिनं काय म्हणली, बाबा तिनं थेट पांडुरंगाकडे धावा केला, पांडुरंगाच्या मंदिरात गेली आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर
पांडुरंगाला म्हणायला लागली, देवा हा देह फक्त आणि फक्त तुझ्या कामा करता आहे. तुझ्या पुढे मला देह झिजवायचा आहे, मला दुसरं कोणाच्या पुढे काम नाही करायचंय. काय महाराज, ज्या वेळेस कानुपात्रेनं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती डोकं ठेवलं, त्याच ठिकाणी महाराज आपला देह त्याग केला. काय केलं? त्याच ठिकाणी आपला देह सोडला. संत सांगतात पहा, तुखा म्हणे प्राण आणि केला देवासी अर्पण. महाराज काय केला कानोपात्रेनं? देवाला प्राण अर्पण केला महाराज. सुरुवात बाप नसलेली मुलगी म्हणून सुरुवात, वाईट सुरुवात, परंतु देवाच्या चरणावरती मरण, शेवट चांगला. झाले 2 उदाहरण. पुढे महाराज काय झालं? आज पण अगोदर एवढं सांगा, पांडुरंगाच्या दरबारामध्ये पांडुरंगाच्या अगदी जवळ कोणता संत आहे? कानोपात्राचा आहे ना. कानोपात्रेच्या नंतर नामदेव पायरी, त्याच्या अगोदरच कानोपात्र आहे. कानोपात्रेचा शेवट एवढा चांगला झाला, देवाच्या अगोदर कानोपात्रेचं दर्शन आहे महाराज. आज पण आहे का नाही सांगा बरं? काय केलं त्या कानोपात्रेनं? त्या ठिकाणी प्राण सोडल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यानं बघितलं आणि पुजाऱ्यानं काय केलं, ती तशी कानोपात्र उचलली आणि पंढरीश पांडुरंगाच्या पुढे आणून ठेवली. त्या ठिकाणी तिला पुरल्या गेलं. पुरल्यानंतर त्या ठिकाणून एक झाड निघालं. आज पण आपण त्याचं दर्शन घेतो, कानोपात्रेचं घेतो का नाही? मला सांगायचं एवढंच होतं, सुरुवात वाईट परंतु शेवट मात्र चांगला. पहा, सुरुवात कुणाची चांगली झाली? दशरथाची, धृतराष्ट्राची, परंतु शेवट मात्र त्या दोघांचा पण वाईट झाला. पहा, जटायूची सुरुवात पशुयोनीमध्ये जन्माला वाईट झाली, परंतु शेवट मात्र रामाच्या मांडीवरती हे गेला, प्राण गेला. कानोपात्रीची सुरुवात बाप नसलेली मुलगी म्हणून झाली, वाईट झाली, परंतु शेवट मात्र माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती गेला. आता पहा, काही जण कसे आहेत पहा, त्यांचा सुरुवातही वाईट आहे आणि शेवटही वाईट आहे. चला महाभारतामध्ये कर्णाचा जन्म झाला. कर्णाचा जन्म लग्नाच्या अगोदर झाला का लग्नाच्या नंतर झाला? अगोदर झाला. आता एवढं सांगा, लग्नाच्या अगोदर जन्म होणं योग्य आहे का? बोला. नाही. आता शेवट सांगतो कर्णाचा. कर्ण धारातीर्थी झालाय आणि देव जाऊन त्याला दात मागायला.
हरी तू निष्ठुर निर्गुण. मला सांगायचं एवढं, कर्णाचा जन्मही वाईट झाला, म्हणजे सुरुवातही वाईट झाली आणि शेवटही वाईट झाला. त्या पुढचं सूत्र पहा महाराज, सुरुवातही चांगली आणि शेवटही चांगला. पहा जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात की आमची सुरुवात चांगली झाली. काय झाली? आमची सुरुवात चांगली झाली. प्रमाण सांगू का? धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास जेव्हा लहान होतो का नाही तेव्हापासून मामाचा आवाज जसाच तसा आहे, अजून पण आहे जसाच तसाच, काहीच किंचित सुद्धा कमी नाही. आम्ही अगोदर मामाच्या चाली वाजवायच्या. आज ते माझं कीर्तनात उगत माझं भाग्य आहे काहीतरी असं. जगद्गुरु तुकोबार संत सांगत असताना सांगतात, धन्य आम्ही जन्मालो, जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आमचा जन्म कसा झाला? धन्य आम्ही जन्म आलो. याचा अर्थ संत सांगतात तेव्हा त्यांचा जन्म चांगलाच झाला ना. दास आम्ही कुणाचे झालो? विठोबाचे झालो. ज्याप्रमाणे आमचा जन्म चांगला झाला त्याचप्रमाणे आमचा शेवटही चांगला झाला. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. शेवट तो भला, 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 शेवट
आमचा जन्मही चांगला झाला आणि आमचा शेवटही चांगला झाला. पहा कसं जगद्गुरु तुकोबाराय बोलत असताना या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 2 विशेषण वापरलेत, एक भला आणि दुसरा गोड. आता गोड कसा असतो आणि भला कसा असतो सांगा. भला कसा असतो आणि गोड कसा असतो, 2 विशेषण वापरलेत. मला एक सांगा, साखरेपेक्षा दुसरं काही गोड आहे का? सांगा, साखरेपेक्षा दुसरं काही गोड आहे का? समजाले ना मी काय बोललो ते? बदलू का, दुसरं काय सांगू का? कॅसेट बदलू, दुसरं काय सांगू का? ते पण आहे. साखरेपेक्षा गोड काय आहे का? नाही. बर, जेव्हा जगद्गुरु तुकोबाराचा जन्म झाला, जगद्गुरु तुकोबारा स्वतःला धन्यता मानून घेतात. धन्य मनवणी लोकी लोका. आणि भाग्य आम्ही तो का लोक तर म्हणत होते बाबा आम्ही जगद्गुरु तुकोबाराय बघितले. याच्यावरून जगद्गुरु तुकोबाराचा जन्म हा आणि त्यांचा जीवनकाळही चांगलाच होता, परंतु त्यांचा शेवटही चांगला झाला. काय झाला? त्यांचा शेवटही चांगला झाला. मी अगोदर बोलून गेलो, पहा कसा चांगला झाला. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचे शेवटचे क्षण आले त्यावेळेला पंढरीस पांडुरंग प्रयत्नाला जगद्गुरु तुकोबारायांना नेण्याकरता यावं लागलं. अगोदर मी प्रमाण देऊन गेलो, पहा प्रयाण काळी वेळे काय केलं? देवाला स्वतः जगद्गुरु तुकोबारायांना न्यायला यावं लागलं. याचा अर्थ त्यांचा शेवट चांगलाच झाला, गोड झाला. देवाच्या संगतीमध्ये महाराज वैकुंठाला गेले, याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे सांगा बरं? बोला. देवाच्या संगतीमध्ये एक सांगा, सज्जन माणसाच्या संगतीमध्ये एखाद्या तीर्थयात्रेचा प्रवास करणं चांगलं का दुर्जन माणसाच्या संगतीमध्ये तीर्थयात्रेचा प्रवास करणं चांगलं? सांगा, बोला बरं. सज्जन माणसासोबत जर तुम्ही तीर्थयात्रा केली तर तुम्हाला चांगल्याच गोष्टी पाहायला भेटतील. दुर्जन माणसं संग केलं तर मग 7च्या टाइमला ते बरोबर नाही जिथं न्यायचं तिथं. वा, तू का म्हणे तैसा सज्जनापासून. सज्जनाच्या अंगामध्ये महाराज दुर्जनाचे गुण येऊ शकत नाहीत. येऊ शकतात का सांगा बरं? जर सज्जनाच्या संगतीमध्ये राहिल्या तर चांगलंच होणार आहे, आणि जर तुम्ही दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिले तर तुमचे कुविचारच मनामध्ये येणार आहेत. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले तेव्हा कुणासोबत गेले? देवासोबत गेले. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांचा शेवट गोड झाला. एका साधकाने जगद्गुरु तुकोबाराला प्रश्न केला की जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही स्वतःला शेवट गोड झाला म्हणून घेता, तुमचा जन्म देखील चांगला झाला म्हणून घेता, तुम्ही काय केलं हो? तुम्ही काय झालं नेमकं? तुमचं करण्याचं कारण काय? तर अभंगाच्या दुसऱ्याच्या
काय काय झालं? तुमचा शेवट चांगला झाला, तुम्ही तुमचा जन्मही चांगला झाला म्हणून सांगता. काय केलं तुम्ही त्यासाठी? तर आम्ही काय आलो? आमच्या माहेराला आलो. कुठं आलो? आमच्या माहेराला आलो. बरं, माहेरला आलो. माहेरला आल्यानंतर काय झालं जगद्गुरु तुकोबाराय? आम्हाला काय झाली? आमच्या कुणाची? माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेट झाली. भेटी रखुमाईच्या बरा देवाची भेट झाली. मला एक सांगा महिला मंडळ, तुम्ही माहेरला गेल्यानंतर तुमचे समजा माहेरला गेल्यानंतर तुम्हाला एक भाऊ आहे, आई वडील आहेत, सर्वजण आहेत तुमच्या माहेरामध्ये. आई वडील गेल्यानंतर तुम्हाला माहेर केवढ राहते का सांगा बरं? जा वाटतं का? बोला महिला मंडळ, पिंपळगावकर बोला. हा, जर समजा तुमच्या माहेरामध्ये तुमची आई गेली, वडील गेले, भाऊ आहे, तेवढी ओढ राहते का तुमच्या माहेराला सांगा? नसती. खरंच नसती म्हणा. ते जर नेल्यावर राहते का? बरोबर. असो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा आम्ही माहेराला आलो. जर लेक माहेराला गेली तर निवांत असते महाराज. सासर मध्ये असताना निवांत असते का सांगा बरं? तिला सकाळी 5ला उठावं लागते, सगळे काम करावं लागतात, दिवसभर काम करून सगळ्यात उशिरा कोण झोपतीया? सून झोपतीया. परंतु महाराज तीच माहेर मध्ये येऊ द्या, तुमची लेक माहेर मध्ये येऊ द्या, सकाळी ती 5ला उठते का? सांगा. दिवसभराची कामं करते का तुमच्या सगळी? संध्याकाळी सगळ्यात उशिरा झोपते का? त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना काय सांगतात? बाबा आम्ही माहेरला गेलो का? आमच्या काय झाली? आम्हाला माहेरला गेल्यानंतर आमच्या काय झाली? पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेट झाली. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेट झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायला एका साधकानं प्रश्न केला, पण तुमची देवाची भेट झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय झालं? काय झालं? पाप ताप दैन्य जाय उठवली. सगळे पाप आमचे नष्ट झाले. आमच्या जीवनामधलं सगळं दुःख निघून गेलं. आमच्या जीवनामध्ये दुःखाचा काहीच राहिला नाही. नवे नवे आमच्या जीवनातलं दुःख तर गेलंच गेलं आणि आमच्या मागच्या जन्मीचं देखील दुःख निघून गेलं. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अवघ्या दुःखाचा आमचं आत्ताचं दुःख तर गेलंच गेलं, या जन्माचं दुःख तर गेलंच गेलं, आमच्या मागच्या जन्मीच्या दुःखाचा देखील काय झाला, परिहार झाला. आमच्या जीवनात मागचं जे दुःख होतं आमच्या जीवनामध्ये ते निघून गेलं. माहेरला लेक आल्यानंतर ती महाराज तिला दुःख असतं का कोणत्या गोष्टीचं सांगा बरं. हा कधी असं झालं का हो? आता काही तुरळीत जास्त त्रास असेल प्रत्येक जण सांगतच महाराज, आईजवळच लेक सांगत असते सर्व गोष्टी. परंतु महाराज
आई वडिलाची जेव्हा भेट होते तेव्हा कधी लेकीनं दुःख मांडलेलं बघितलं का तुम्ही? सुखच सांगते संसारातलं, तिच्या सासरचं सगळा मोठेपणा सांगते. कधी दुःख सांगितलेलं बघितलं का? सांगतात तसं नाही, पण त्याला पण काय असते? मुभा असते. ज्याप्रमाणे एका साधकाने प्रश्न केला की भाऊ जगद्गुरु तुकोबाराय मग तुमच्या जीवनामध्ये दुःख होतं का? काय जगद्गुरु तुकोबाराय काय बोलली? बा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागील, आमचं पाठीमागचं दुःख निघून गेलं. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये दुःख होतं दुःख तुमच्या जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले होतं आमच्या जीवनामध्ये दुःख. कसलं दुःख होतं आमच्या जीवनामध्ये? आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला नामस्मरण नाही घडलं तर हे दुःख होतं आमचं. काय आमच्याकडून जर नामस्मरण नाही घडलं, आमच्या संसारामध्ये जर आम्ही काही गोष्टी करत असाल तर आम्हाला काय झालं? दुःख घडलं. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत एवढे. दुःख संसारामध्ये दुःख आहे महाराज. आपण रोज अभंग म्हणतो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. संसारामध्ये कुठं सुख नाही महाराज, सदैव दुःख आहे. यात सुख नाही हो, यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही हो, यात सुख नाही, यात संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही, इकडेही सुख नाही तिकडे सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला बाई. संसारामध्ये कुठंच सुख नाही महाराज. परंतु जगद्गुरु तुकोबारायांना संसारातलं सुख, संसारातलं दुःख नाही सांगितलं, परमात्म्यातलं दुःख सांगायला सांगत होते जगद्गुरु तुकोबाराय की बाबा जे आमच्याकडनं देवाचं नामचिंतन झालं नाही, नामस्मरण झालं नाही, आम्हाला त्याचं दुःख जे होतं ते आमचं पूर्ण हे नाश झाला आमचा पूर्ण दुःखाचा. मग याचा अर्थ मला एक सांगा, देवाचं नामचिंतन नाही केल्यावर दुःख होतं का हो? सांगा बरं. पिंपळगाव मध्ये किती जण लोक रोज देवाचं नामचिंतन करतात आणि नामचिंतन नाही घडल्यामुळे कुणाकुणाला दुःख झालं? बोला. नामस्मरणच नाही करत महाराज, दुःख व्हायचा प्रश्नच येत नाही. काय असे अनेक लोक आहेत जे नामा वाचून राहू शकत नाहीत महाराज. जर तुम्ही कधी वृंदावनला गेलात का नाही, प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन घ्या. काय कधी तुम्ही काय करा, प्रेमानंदजी महाराजांकडे दर्शन, वृंदावनला गेलात तुम्ही, त्या ठिकाणी प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन घ्या. त्यांना एका साधकानं प्रश्न विचारला की महाराज तुम्ही तर वृंदावनामध्ये राधा, सदैव राधा 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 नामचिंतन करता, काय हो या वृंदावनामध्ये? काय असं या वृंदावनामध्ये सांगा बरं आम्हाला. तुम्ही हे जे वृंदावन करताना सदा जे नामचिंतन करता तुम्ही, काय या वृंदावनामध्ये? तेव्हा ते सांगायला सुरुवात केली त्यांनी की बाबा या वृंदावनामध्ये काय नाही. यहाँ जमुना किनारा है, यहाँ निधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जू, यहाँ तेरा बसेरा है. काय इथं जमुना किनारा आहे, निधिवन प्यारा आहे आणि कणाकणामध्ये माझा भगवान श्री कृष्ण परमात्मा बसलेला आहे. त्यांनी सदैव नामचिंतन करत राहतात महाराज. आणि एक सांगतो, नामचिंतन जर केलात तुम्ही, काय नामचिंतन जर तुम्ही केलात
तर तुमच्या सुखाला पारावर नाही महाराज. घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, जले सदा चित्ता समाधान, जले सदा चित्ता समाधान, नामचिंतन केलं तुमच्या सुखाला पारावर नाही. काय सदा नामघोष करू हरी कथा आणि त्याने सदा चित्ता समाधान. जर नामचिंतन केलं तुम्ही सदैव समाधान राहसाल. एवढंच नव्हे, जर अंतकाळाच्या वेळेला मला एक सांगा महाराज, कोणतंही काम करण्याकरता त्या गोष्टीला सवय लावावी लागते का आपोआप ते येतो? दादा तुम्ही पखवाज वाजवता, तुम्ही यासाठी सवय लावायला करते प्रॅक्टिस केला का नाही सांगा? तुम्ही काय प्रयत्न केलात का नाही? तेव्हा ते बोल यायला लागले. जर तुम्ही आतापासून नामचिंतन केलं तर शेवटच्या वेळेला नक्की येईलच ना महाराज. शेवटच्या वेळेला तुमच्या नामचिंतन मुख तुका म्हणे ज्याच्या काय शेवट अंतकाळी याच्या नाम आले मुका, तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या समयाला जर नाव मुखाला आलं तर त्याच्या सुखाला पारावर नाही. आज्या वेळानं काय झालं महाराज? पुत्रभावे स्मरण केले, त्याशी वैकुंठाला नेले. त्यानं खरं सांगा, नारायण हे नाव त्याच्या पुत्राचं घेतलं होतं का देवाचं घेतलं होतं? परंतु आलं कुणाचं? देवाचंच नाव आहे ना ते. पुत्राचे लोभे नष्ट म्हणे नारायण. पहा बघा, त्यासाठी विमान पाठवलं. त्याच्यासाठी विमान आलं महाराज. काय केलं त्याने? शेवटच्या वेळेला नाम घेतल्यामुळे. आणि एक सांगू का, आपल्या अगोदरचे पण असेच गेलेत, नाम न करताच गेलेत. काही जण तुरळक असतील पाठीमागचे आपले की भाऊ नामचिंतन करून गेले असतील. आज्जा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देख नातू बी तिकडेच चाललाय. पण तेच जर नामचिंतन करून गेलं तर काय वाईट होणार आहे का? बरं एवढं सांगा मला, तुम्ही नामचिंतन केलं तुमचं कोणी चोरणार आहे का? तुम्ही प्रॉपर्टी कमवली आजपर्यंत इतकी, काय तुम्ही प्रॉपर्टी कमवली, गाडी घेतली, घर बांधलं, शेत घेतलं भळबकळ, पण त्या शेतावर एक ना एक दिवस कोणाचा तरी काय होणार आहे त्यावरती? तुम्ही गेल्यावरती होणारच ना. परंतु तुम्ही समजा ज्ञानेश्वरी वाचली, जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याचं पारायण केलं, तीर्थयात्रा केली, व्रत केली, नेम केले, नामचिंतन केलं, त्याच्यावरती कोणाची ताकद, त्याच्यावरती कोणाचा हे होईल का, अधिकार होईल का? त्या पुण्याला कोणी घेऊन जाणार आहे का? तुम्ही नामचिंतन केल्यावरती कुणाचा हक्क होईल का सांगा बरं? ज्याप्रमाणे आता जर एखादी तुम्ही प्रॉपर्टी कमवली त्यावरती तुमच्या मुलाचा अधिकार होतो, पण तुम्ही नामचिंतन केल्याचा मुलाचा अधिकार होतो का सांगा बरं त्याच्यावरती? जर देवाचं चिंतन केल्या तुम्ही तर शेवटच्या काळाला काय होईल? विमान येईल. बरं एवढंच नाही, मग जगद्गुरु तुकोबारायला का साधकांना प्रश्न केला की जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सांगत आहात बाबा आमचा शेवट भला झाला, गोड झाला, आम्हाला देवाची भेट झाली, आमच्या पाठीमागच्या सर्व दुःखाची काय झाली? परिहार झाला, सर्व दुःख निघून गेलं आमचं. मग देवासाठी तुम्ही काय म्हणता? देवाचं नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणवानी, तुका म्हणवानी,
तुका म्हणे वाणी आणि गेली आता पुरे. आता आपलं कीर्तन पुरे. असं जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात की बाबा माझी वाणी आता या ठिकाणी संपली. आता यापुढे मी काय करेल देवाचं वर्णन नाही करू शकत. एवढं देवाचं वर्णन मोठं आहे. असो कथामध्ये येता अवकाश तर वेळ पण झालाय. पुढे आम्हाला कथा आहे. एक बेट सांगवीला चालू. खरं तर 11 ते 1चा टाइम होता पण थोडा लेट झाला. असं जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगत बाबा यापुढे आम्ही माझी वाणी पुढं वर्णन नाही देवाचं करू शकते. तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पहा माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये 3 गोष्टी सांगत असतो. एक पहिली गोष्ट म्हणजे अगोदर पण मी बोलून गेलो दादा तुम्ही प्रॉपर्टी कमवा सर्व काही कमवा पण तुमच्या घरामध्ये गाडी असू द्या तुमच्या घरामध्ये घोडी असू द्या काय तुमच्या घरामध्ये नाही ती गोष्टी चांगल्या गोष्टी वापरा तुम्ही परंतु त्यासोबत माझ्या माऊली ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा हा मात्र अवश्य ठेवा. नका भले तुमच्याच्या रोज वाचणं होऊ द्या काय मी म्हणत नाही पण वाचा बरं. तुम्ही म्हणसाल महाराजच म्हणाले वाचू नका म्हणून तसं काही नाही. वाचा. येत काळात जर तुम्हाला वेळ नसेल फक्त आणि फक्त माऊली ज्ञानोबारायच्या आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या आणि ज्ञानेश्वरीच्या पाया पडा. तुम्हाला देवाचं दर्शन होऊन जाईल. महाराज काय 4 वेदाचं बी दर्शन होऊन जाईल 18 पुराणाचं दर्शन होऊन जाईल 6 शास्त्राचं दर्शन होऊन जाईल जर तुम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं दर्शन घेतलं. काय जगद्गुरु तुकोबाराय काय साधे सुधे नाहीत महाराज. माऊली ज्ञानोबाराय पण साधे सुधे नाहीत. लोपले ज्ञान जगी इथं नेणं ती कोणी अवतार पांडुरंगा पांडुरंगाचा अवतार म्हणजेच कोण आहेत माऊली ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकोबाराय का कमी आहेत का मग. जगद्गुरु तुकोबाराय पण विष्णूचाच अवतार आहेत ना. काय तुम्ही तुमच्या लेकरांना सर्व गोष्टी शिकवा. काय
तुमच्या लेकरांना तुम्ही चांगली डिग्री द्या, चांगलं शिक्षण द्या, पण त्यासोबत माझ्या माऊली ज्ञानोबारांचा गाथा पण ज्ञानेश्वरी पण वाचायला लावा. जगद्गुरु तुकोबारांचा एखादा अभंग पण रोज वाचायला लावा. पहा, ज्ञान एखादं जर मूड असेल, एखाद्या लेकराला जर काही वाचता येत नसेल तर ज्ञानेश्वरीवर नुसतं बोट फिरवायला लावा. काय नुसतं बोट फिरवायला लावा, ज्ञानेश्वरी महाराज त्याच्यावरती कृपा करते. ज्ञान होय मुडा. वा, अति मूर्ख त्या दगडावर. दगड असलेला माणूस देखील त्या ज्ञानेश्वरीवर तरतो महाराज. नुसतं ज्ञानेश्वरी वाचल्या नाही, नुसते बोट फिरवले तर ज्ञानेश्वरीच्या ओळीवरून. अजून एक गोष्ट सांगू, सोबत काही येणार नाही, काहीच येणार नाही तुमच्यासोबत. ना भाऊ येणार आहे, बंधू येणार आहेत, ना तुमची प्रॉपर्टी येणार आहे. पहा, हिंदी सुभाषितकार सांगतात, भाई बंधू कुटुंब कबेला, झूठे जग का झूठा झमेला, मरने के बाद तुझको आग में जलाएंगे, 13 दिनों तक तेरा मातम मनाएंगे. 13 दिवस बघतात महाराज फक्त. त्याच्यानंतर पुढच्या पुण्यतिथीला काय, हे पण तुमच्या सोबत येणार नाही. खाली आता या जग में खाली हात जाएगा, मुठ्ठी बांधा या जग में हात पसारे जाएगा. एवढं सगळं कमवून महाराज येताना मुठ्ठी बांधूनच येतं आपण, पण जाताना काय असं का झालं का पिंपळगाव मधून कोणीतरी गेलं आणि त्यानं काय केलं, एखादा सोन्याचा नेला म्हणून झालं का सांगा तुम्ही? बरं सोन्याचं जाऊ द्या हो, आपला 1 रुपया नेला म्हणून झालं का सांगा? तूने जो कमाया है दुसरे ही खाएगा. दुसरेच खाणार आहे तुम्ही जेवढं कमवलं तेवढं. परंतु जर महाराज तुम्ही नामचिंतन केला, रोज एक तरी माळ जपायची महाराज, रोज एक तरी माळ जपायची, 5 मिनिटं तरी त्या लेकराला नामचिंतन करायला पाहिजे. अजून एक सांगतो महिला मंडळ, जर तुमचं कोणतं लेकरू जर बोबडं बोलत असेल त्याला रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या मंत्राचा जप करायला लावा. रोज 5 मिनिटं त्याला रामकृष्ण हरी विठ्ठल केशव म्हणायला लावा. पहा, तुमचं एका महिन्यात नाही फरक पडला तर दगडगाव माझं गाव आहे तिथे येऊन बघा, मला भेटा. मला नाही फरक पडला तर तुम्हाला अवश्य तुमच्या लेकराला फरक पडेल, जर तुमच्या लेकराची बोबडी वळत असेल तर. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रोज जप करायला लावायचा त्याला, निदान विठ्ठल विठ्ठल तरी म्हणायला लावायचं. अहो कोरोनात बघा ना, कित्येक लोकांना विठ्ठल विठ्ठल नामावरती आता जिवंत राहिले, आणि आपल्यावर देवाची काहीतरी कृपा म्हणा, आपण पण त्याच्यामुळेच राहिलो, नाही तर कोरोनात आपण पण पक गेले असत्या काय. आणि दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट म्हणजे दादा संगती चांगली ठेवा. काय संगत चांगली ठेवा. एक सांगतो जाता जाता, कोणी राजाच्या नादाला नका लागू. काय तुम्हाला कधी नौकर बनवेल सांगता येत नाही. राजा महाराज काही जरी झालं तर नौकरच बनवणार आहे. तुम्हाला राजाची गादी असं झाले का कोणत्या सरपंचाने सरपंचकी सोडली आपल्या कार्यकर्त्या करता? अहो सरपंचकी सोडायला तयार नाहीत लोक कार्यकर्त्या करता, मर करते कार्यकर्त्यासाठी. परंतु महाराज दादा, जर तुम्हाला नादाला लागायचं असेल तर कोणा राजाच्या नादाला नका लागू. तुम्हाला कधी नौकर बनवेल सांगता येत नाही. परंतु दादा जाता जाता एवढंच सांगतो, जर तुम्हाला नादाला लागायचंय तर तुम्ही वारकरी संप्रदायाच्या नादाला लागा, संतांच्या विचाराच्या नादाला लागाला. तुम्हाला एक ना दिवस अवश्य देवाची भेट होईल. राजा महाराज तुम्हाला देवाची भेट नाही करून देणार. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा, वारकरी संप्रदायाच्या संगतीमध्ये जा, तुम्हाला देवाची भेट एक ना एक दिवस अवश्य होईल. त्याच्यामध्ये येतं अवकाश. अभंगाचं निरूपण करत असताना महाराज काही चुकीचे शब्द पण जातात. मी पण माणूसच आहे. जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो मला परत कला, मी त्याला परत सुधारून तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही म्हणसाल मग परत यायचेच काय तुला? तसं काही नाही. आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांच्या आहेत, सोपान काकाच्या आहेत, मारुतराव महाराजांच्या आहेत, आमच्या बाबाच्या आहेत. काय कसे पहा, ज्याला 3 आहेत त्यानं मला 4थं समजा, ज्याला 2 आहेत त्यानं मला 3रं समजा, ज्याला 1 आहे त्यानं 2रं समजा, ज्याला काहीच नाही ते मलाच वोटीत घ्या, प्रॉपर्टी नावानं करा. नाही तसं काही नाही. झालेल्या चुका माफ करा, मला एवढंच सांगायचं. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा निरसली कंती. आता महाराज मी इतका वेळ झालं बोललो.